नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलोय पॅच रांगोळीमध्ये बॉर्डर रांगोळीचा अजून एक नवीन प्रयोग आणि नवीन प्रकार, आणि तो म्हणजे पाटाभोवती किंवा आपल्या पूजेच्या चौरंगाभोवती तुम्ही अशा प्रकारची पॅच रांगोळी कशी बनवू शकता. चला तर मग सुरू करूया. इथे मी पूजेसाठी जो आपण कपडा हंतरतो किंवा जो कपडा वापरतो टेबलवर कव्हर करण्यासाठी, अशा टाईपमध्ये मी इथे कपडे घेतले आहेत आणि त्या कपड्यांची मी इथे 4 लेअर घेतले आहेत. आता जर तुमच्याकडे एखादा थिक वेल्वेटसारखा जर एखादा फॅब्रिक असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता, पण माझ्याकडे हा थोडासा जाळीदार, थोडा ट्रान्सपरंट फॅब्रिक असल्यामुळे मी त्याचे 4 पदर घेतले आहेत आणि त्या 4 पदराला मी एकावर एक पहिल्यांदा स्टिक करून घेणार आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा चौरंग, तुमचा पाट आणि ज्या भोवती तुम्हाला ती रांगोळी हवी आहे त्याचं मेजरमेंट घेऊन पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या हिशोबाने प्रथम आपण आपला एक बेसिकचा जो पॅच आहे कपड्याचा तो बनवून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे. फॅब्रिक ग्लू हे फॅब्रिकला स्टिक करण्यासाठी फारच चांगला प्रोडक्ट आहे आणि ते तुम्ही असं लावल्यानंतर जर त्यावर तुम्ही आयर्न फिरवली, म्हणजेच प्रेस फिरवली, थोडंसं हलकंसं प्रेस गरम करून जर त्याच्यावर फिरवली तर फॅब्रिक उत्तमरित्या स्टिक होतं आणि अगदी ते असं स्टिक होतं जसं तुम्ही शिवून काढलं. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर काहीच वेगळा असा परिणाम त्या कपड्यावर झालेला दिसणार नाही, पण ते कपडा किंवा तो फॅब्रिक जो आहे तो एकमेकांना खूपच योग्य पद्धतीने स्टिक होऊन जाईल. इथे मी माझ्या पाटाभोवती, म्हणजेच आमच्याकडे असलेल्या पाटाच्या साईजप्रमाणे तो कट करून आणि त्याचा तो पॅच बनवून घेतला आहे, म्हणजेच कपड्याचा पॅच बनवून घेतला आहे. कॉर्नरच्या पीसला मी काहीसं असं कट करून त्याला फोल्ड करून घेतलं आहे आणि असं अगदी व्यवस्थित मेजरमेंट करून त्याला स्टिक करून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की ते अगदी तसं लुक आला असेल की जसं शिवून घेतलंय, पण नाही, मी इथे स्टिक करून घेतलं आहे आणि दोन्ही साईडला मी अशा प्रकारचं माझ्या पाटाभोवतीचं पॅच मी रेडी करून घेतलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मी ते दोन्ही साईडला 2 वेगवेगळ्या पट्ट्या जॉईन केल्या आहेत आणि पुढची जी पट्टी आहे पाटाची ती एक वेगळ्या कटआउटने रेडी केली आहे. तर असा पॅच तुम्हाला रेडी करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जी इझी रांगोळी वाटत असेल, जी बॉर्डर रांगोळी तुम्हाला ड्रॉ करता येत असेल, ती तुम्हाला पेन्सिलने अगोदर ड्रॉ करून घ्यायची आहे काहीशी अशी, आणि त्यानंतर ॲक्रेलिक व्हाईट कलर मी इथे वापरला आहे, म्हणजे आपल्याला रांगोळीचा एक वेगळा असा लुक त्या कपड्यावर मिळेल. आणि म्हणूनच मी इथे व्हाईट फॅब्रिक कलरने, ॲक्रेलिक कलरने इथे मी डिझाईन ज्या ड्रॉ करून घेतल्या आहेत त्यावर ब्रशच्या माध्यमाने रंगोळीसारखेच ते डिझाईन्स फील करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता जसं रंगोळीमध्ये आपण थिक बेस, डॉट्स किंवा अशा टाईपचे डिझाईन्स टाकतो, अगदी तसे मी डिझाईन्स इथे घेतले आहेत. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनवर एक्सपेरिमेंट करून बघू शकता. आणि हो, ही अशी रांगोळी कधी वापरायची आणि का वापरायची? मित्रांनो, महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये किंवा बऱ्याच अशा पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्या प्रत्येक सणासुदीला आपण पाठावर किंवा पाठाभोवती रांगोळी काढतो. ती रांगोळी आपण खूप आधी काढतो आणि ती दिवसभरात पुसल्या जाण्याची शक्यता दाट असते. केलवण जेवण किंवा आपण बऱ्याच वेळेला अतिथीला, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पाटावर जेवायला देतो, तर त्या पाटाभोवतीही तुम्ही ही रांगोळी मांडून ठेवू शकता, जे की येणाऱ्या अतिथीला, केळवणाला येणाऱ्या त्या मुलीला किंवा मुलाला अगदी स्पेशल फील होईल. आणि पाटाभोवती अगदी वेगळ्या पद्धतीची, कधी न पाहिलेली अशा पद्धतीची ही पॅच रांगोळी बघा तुम्ही करून रेडी आहे नाही, दिसायलाही सुंदर आणि पाठाभोवती ती इतकी सुरेख बसते ना. मित्रांनो, तुम्ही जर ही रांगोळी ट्राय करून बघितलात आणि तुमच्या आवडीच्या डिझाईन्सना तुम्ही तुमच्या पाठाभोवती जर असं कोरीव काम करून किंवा ड्रॉ करून त्याच्यावर जर असे कलर भरून तुम्ही अशी रांगोळी रेडी केलात ना, तर तुमचा येणारा प्रत्येक सण, तुमचा मांडणारी प्रत्येक पूजा ही खरंच खूप सुंदर दिसेल.
फक्त पूजेसाठी नाही तर आपल्याकडे पाट मांडण्यात येण्यापासून पाटाभोवती रांगोळी काढायची प्रथा आहेच. अगदी बारशाला काही गोष्टी ठेवायच्या असतील, काही 5व्या दिवशी आपण जेव्हा 5वी पुजतो तेव्हा आपण पाट मांडत असतो आणि त्या पाटाभोवतीही तुम्ही अशा प्रकारे रांगोळी पॅच त्यावर ठेवू शकता आणि प्रत्येक पूजेला आपल्या पूजेचे जे सौंदर्य आहे ते वाढवू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही अनोखी आयडिया कशी वाटली, जी तुम्ही कधीच आतापर्यंत पाहिली नसेल ती कशी वाटली, आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा. आणि हो, आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, आमच्या आयडियाज आवडत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून सांगा. आमच्या व्हिडिओजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याचबरोबर आमचा आकार ड्रॉइंग म्हणून अजून एक चॅनल आहे, ज्यावर आम्ही ड्रॉइंग्स आणि पोस्टर्स ॲड करत राहतो, शेअर करत राहतो. तर कृपया करून त्यालाही सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.